पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या दयनीय अवस्थेबाबत अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. 26 जानेवारीपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाची गंभीर नोंद घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर स्वप्नील सांगळे यांनी थेट उपोषणस्थळी भेट देत रुग्णालयाची पाहणी केली. हे आंदोलन NSUIच्या जनरल सेक्रेटरी श्वेता सीमा विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले होते. गेल्या 10 वर्षांपासून कायमस्वरूपी डॉक्टर नसणे, औषधांचा तुटवडा, बंद पोस्टमॉर्टम रूम व नादुरुस्त एक्स-रे सेवांबाबत तात्काळ कार्यवाहीचे ठोस आश्वासन सिव्हिल सर्जन यांनी दिले. तसेच कोल्हे गावात कोटी रुपये खर्चून उभारलेले कुलूपबंद आरोग्यवर्धिनी उपकेंद्र तात्काळ सुरू करण्याचेही आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर उपोषणकर्त्या श्वेता सीमा विनोद पाटील यांनी आंदोलन मागे घेतले आहे. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून पाचोरा तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरं तर आज मी तो दुसऱ्या-तिसऱ्यांदाही रिपीट करते की आजच्या दिवशी बसावं लागावं अशी गरज नाही पडायला पाहिजे होती. सरांनी जे सांगितलं की सर आमच्या बेसिकच मागण्या होत्या त्यासाठी उपोषणाला बसणं इतपत आमच्यावर परिस्थिती आली, तर त्याचंच खूप मला वाईट वाटतं एवढ्या बेसिक मागण्यांसाठी. दुसरं असं की सरांनी आता जे आश्वासन दिलंय की 8 दिवसामध्ये मी असं करेल आणि एक पूर्ण वेळ डॉक्टर इथे राहतील आणि 8 दिवसाची मुदत आपण 8 दिवसाची मुदत त्यांना आपण देतोय. म्हणजे हे ते घेतायत जबाबदारी ती वेगळी गोष्ट आहे, आपण पण नाही मुदत देतोय. आणि गावकरी म्हणून मला असं वाटतं की जर हे 8 दिवसात झालं नाही, मी आज पण त्यांना असं म्हणते की माझ्या ईमेलला रिप्लाय द्या, मला लेखी द्या, पण ते मला लेखी देत नाहीत, ईमेलला रिप्लाय देत नाहीयेत. त्याच्या टेक्निकल अडचणी त्यांच्या ब्युरोक्रेसीतल्या काहीतरी आहेत. पण 8 दिवसात जर सर हे झालं नाही तर परत मी इथेच उपोषणाला बसेल आणि ते मी आमरण उपोषण म्हणेल. तिथे मी पाण्याचा थेंबही घेणार नाही आणि मग माझं जे काही होईल त्याची जबाबदारी मग तुमच्या सगळ्यांची राहील. तुम्ही अधिकारी म्हणून, इथले लोकप्रतिनिधी म्हणून, इथले डॉक्टर म्हणून तुमची सर्वांची जबाबदारी राहील. आज फक्त तुमच्या शब्दावर मी मान्य करते की उद्यापासून ते सगळं नीट होणार आहे. आणि तुमचा सर नंबर माझ्याकडे आहे, मी इथेच असते, आम्ही गावकरी जात जाऊ, आम्ही तुम्हाला इथे व्हिडिओ कॉल करून परिस्थिती दाखवत जाऊ की काय आहे म्हणून. रोजचं लाईव्ह अपडेट आम्ही तुम्हाला देऊ शकतो, व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवू शकतो. माझी अशी अपेक्षा आहे की ब्युरोक्रेसी आणि लोकांनी एका हातात हात घालून काम केलं पाहिजे असं मलाही वाटतं. माझी अशी अपेक्षा आहे तुम्ही जो शब्द आज आमच्या सगळ्या गावकऱ्यांसमोर आणि सगळ्या मीडियासमोर दिलाय तो शब्द तुम्ही पाळाल आणि उद्यापासून इथली परिस्थिती बदलेल. आणि आज जे नंदनवन ह्या दवाखान्याचं झालेलं आहे, म्हणजे जी जादूची छडी फिरली आहे तुमच्या येण्यामुळे, ती जादूची छडी कंटिन्यू राहावी असं अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते. आणि तुम्ही मला आम्ही गावकरी म्हणून मला अशी विनंती करतो की तुम्ही निदान 10-15 दिवसांनी एकदा सरीच्या भेट देत जा. रात्री बेरात्री 9 वाजता 10 वाजता सकाळी एकदा देत जा, इथली अवस्था बघत जा. कारण की तुम्ही येणारे हे माहीत झाल्यामुळे असं सगळं होतं. वचक राहील थोडंसं असं. एवढे सगळ्यात पहिले तर ताई आंदोलनाला बसण्याच्या आधीच मला ताईंनी फोन केला होता. त्या फोनमध्ये त्यांनी इथली काय समस्या आहे ते मला सांगितलेलं होतं. आणि त्याचबरोबर मी जसं जिल्ह्यात आलो तसं स्थानिक आमदार आणि खासदारांनी मला याचं गांभीर्य समजवलं होतं की या गावाकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागणार. विषय काय आहे की थोडं डॉक्टरांची इथे येण्यामध्ये रुची नसते, ह्या गावाकडे येण्यामध्ये. मी खूप चाचपडून पाहिलं की कोण इथे पूर्ण वेळ थांबून काम करेल का, पण ते दिसलं नाही. मग आता त्याच्यासाठी काय पर्यायी उपाययोजना करता येतील त्याची मी तयारी केली आणि त्याच्यावर लवकरच तुम्हाला त्याचे रिझल्ट्स येतील. राहिलं ताईंचा मुद्दा जो होता ते मी सगळं बघितलं. त्या बघितल्यामध्ये आज स्वच्छता चांगल्या प्रकारची होती. जे म्हणणं होतं की ही आज उत्कृष्ट स्वच्छता आहे, अशी स्वच्छता कधीच नव्हती. रुग्णालय स्वच्छ राहणं, रुग्णालयामध्ये पुरेसा औषध साठा असणं, रुग्णालयात डॉक्टर 24/7 राहणं, रुग्णालयाच्या स्टाफने रुग्णांशी, गावकऱ्यांशी अतिशय मान सन्मानाने बोलणं, हे त्यांचं कर्तव्य आणि कामाचा भाग आहे. त्याच्यामुळे तुम्ही या ज्या मागण्या करताय ह्या वेगळ्या मागण्या नाही आहे, हे त्यांचं काम आहे. हे ते करत नसतील तर त्यांच्यावर प्रशासकीय दृष्टीने काय कारवाई करायची, त्यांना काय शिस्त लावायची, त्यांच्यावर काय उपाययोजना करायची, ही माझी जबाबदारी आहे. या सर्व परिस्थितीमध्ये ज्या ज्या अडचणी लगेच सोडवण्यासारख्या आहेत आणि त्या गरजेच्या आहेत त्या तात्काळ सोडवल्या जातील. इथे वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1चं पद आहे, त्या पदावर पूर्ण वेळ एक माणूस दिला जाईल, जेणेकरून ते ह्या सर्व गोष्टी कंट्रोल करतील. आणि जे आधीचे डॉक्टर होते, साळुंके डॉक्टर, त्यांना मी इथून सध्या काढतोय. आणि जे आता डॉक्टर इथे उपलब्ध आहेत ते डॉक्टर इथे जर मी ज्या पद्धतीने सांगितलं सर्व रुग्णांना प्रेमात आणि उत्कृष्ट सेवा देण्यास तयार असतील तर ते डॉक्टर पूर्ण वेळ थांबून इथे काम करतील आणि त्यांची ऑर्डर कंटिन्यू राहील. जर त्यांची तशी इच्छा नसेल तर इथे दुसरे एकदम तन मन धनाने सेवा देणारे डॉक्टर्स मी
उपलब्ध करून देईल. येणाऱ्या 8 दिवसांमध्ये इथे औषध पुरवठा असेल, स्वच्छता असेल, रुग्णांची सेवा असेल, मान सन्मान असेल, या सर्व प्रकारे आमचे कर्मचारी चांगल्या पद्धतीने करतील हे मी आश्वासन देतो. काही समस्या, इलेक्ट्रिसिटीची समस्या जिल्हाधिकारी महोदयांशी बोलणं झालेलं आहे. जिल्हाधिकारी हे पूर्ण जिल्ह्यातल्या आमच्या संस्थांसाठी इलेक्ट्रिसिटीचा विषय हा MSCBशी बोलणार आहेत. त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी हा विषय मला असं वाटतं जिल्हा अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे सॉल्व्ह करतील. आणि बाकीचे जे विषय आहेत आजच्या आज तर इथे क्वार्टर्स बांधणं किंवा हे काही शक्य नाही आहे. क्वार्टर्स जरी नसले तरी डॉक्टर्स आणि कर्मचारी हे त्या गावात भाड्याने घर करून राहू शकतात. त्यांना शासन त्याच्यासाठी भाडं देतं. HRA म्हणून आपण त्यांना अनुदान देतो. त्यामुळे थोडक्यात म्हणजे गावकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय साध्या, सोप्या आणि सामान्य मागण्या आहेत. फक्त आमची संस्था किंवा आमचे कर्मचारी त्या पूर्ण करू शकले नाही. ते का करू शकले नाही याचा मी आढावा घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करेल. आत्ता मात्र उद्यापासून इथे सर्व सुरळीत आणि व्यवस्थित राहील याचं मी आश्वासन देतो. जर पुढच्या 8 दिवसात इथली परिस्थिती बदललेली दिसली नाही तर मी नक्कीच तुम्हाला लेखी स्वरूपात या विषयावर उत्तर देईन.